महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बैरेश्वर महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. मित्रांनो, तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं वाघबीळ. आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण नाणे दरवाजा पासून पुढचा प्रवास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. संपूर्ण अपडेट आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर नाणे दरवाजापासूनचा पुढचा प्रवास आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ज्यावेळी या पायऱ्यांचं बांधकाम चालू होतं त्यावेळी खाली असलेली ही जो गोल जाता आहे, जे चाक आहे, ते खाली रायगडवाडीमध्ये होतं. आणखीन रायगडमध्ये आणखीन असे 2 जाती आहेत. गडावरचे जे 18 कारखाने आपण म्हणतो गडावर होते, त्यातले काही कारखाने म्हणजे ऑफिसेस, कचेऱ्या, मुख्य कचेऱ्या, त्या डिपार्टमेंटच्या मुख्य कचेऱ्या, काही कचेऱ्या या वाडीमध्ये होत्या. खाली जो गाव आहे तो वाडी, आपण त्याला रायगडवाडी म्हणतो. या किल्ल्याचं ते बेस विलेज. तिथे आपल्याला हा चाक वर आणला आणि या पायऱ्यांसाठी लागणारा जो चुना आहे तो याच्यामध्ये मळला गेला. पूर्वीच्या काळी बांधकामामध्ये शंख शिंपल्यांचा चुरा वापरायचे, त्याच्यामध्ये बेलफळ टाकायचे, उडदाची डाळ टाकायचे आणि मग तो मिश्रण करून त्याच्यामध्ये लागणारे काथ्याचा हे टाकायचे. असं सगळं तो मिश्रण करून तो ते मिश्रण त्या बांधकामासाठी वापरायचे. इथे जो आता हा बसवलेला आहे हा पूर्णतः अनैतिहासिक आहे. या जागेवर त्यावेळी शिवकाळामध्ये किंवा शंभू काळामध्ये या जागेवर काहीही नव्हते. खाली जे गाव आहे ते वाडी, रायगडवाडी. या कुंभे घाटापासून पुढे मडे घाटापर्यंत एकूण 17 घाटवाटा खाली उतरतात. किती? 17 घाटवाटा खाली उतरतात. त्या 17 घाटवाटांचा फनेल जो तयार होतो, फनेल म्हणजे फनेल पुण्याल एकत्र येणे, तो फनेल तयार होतो. खाली जे गाव आहे निजामपूर, तिथे त्या निजामपुरामध्ये अन्नछत्र चालवलं जायचं, म्हणून ते अन्नछत्राचं निजामपूर किंवा त्याला छत्र निजामपूर म्हणतात. कोणीतरी रायगडावरच्या छत्रीची कथा त्याच्यासोबत जोडली की मग छत्री घेऊन उडाला, महाराजांचा दांडा सोडू नको, मग तो तसा लँड झाला छत्री बरोबर, अशी ती कथा जोडली आणि त्याला छत्री निजामपूर हे नाव पडलं. ती फक्त सांगोपांगी सांगितलेली कथा आहे, त्याला कोणताही आधार नाही. छत्र निजामपूर मध्ये यायचं. छत्र निजामपूर मधून पुढे आल्याच्या नंतर वाडीमध्ये यायचं. वाडीची ग्रामदेवता झोलाई माता, गडाची ग्रामदेवता शिरकाई माता, पाचारची ग्रामदेवता सोमजाई माता. त्या झोलाईच्या तिथे उद्ध्वस्त एक शिवमंदिर आहे, वर गेल्यानंतर दाखवतो. त्या उद्ध्वस्त शिवमंदिराचं दर्शन घ्यायचे, झोलाई मातेचं दर्शन घ्यायचे आणि जो नाणे दरवाजाला आपण यायला सुरुवात केली आता, तिथून त्या वाडीतून तिथे येईपर्यंत एक दगडाचा फरसबंदी मार्ग तयार केलेला आहे. का? कारण ह्या गडाकडे जाणाऱ्या वाटा फक्त गड नव्हे, मराठ्यांची कितवी? पहिली, दुसरी, तिसरी, जिंजी. ही मराठ्यांची राजधानी आहे. मग राजधानीकडे जाणाऱ्या वाटा ह्या व्यवस्थित असाव्यात, म्हणून प्रदक्षिणा करत असताना आपल्याला लक्षात येतो, जो आपण डांबरी मार्ग सोडला, डांबरी मार्गाच्या डाव्या बाजूला दगडाचा फरसबंदी मार्ग तयार केलेला आहे, जो गडाकडे येतो. तो मार्ग वर आल्याच्या नंतर आपण येतो या नाणे दरवाजात. या दरवाजाला नाणे दरवाजा हे नाव आहे. तिथे गेल्यानंतर जागा कमी पडेल म्हणून इथे सांगतोय, कारण आज गर्दी आहे. वर जो पहिला दरवाजा लागतो तो चित्त दरवाजा. तिथे जो बुरुज आहे त्याला म्हणतात खुबलाडा बुरुज. ही जी डोंगरधार आहे जिथे आपण फोटो काढला, ही डोंगरधार अशी सरळ जाऊन वाघबिळात गेलो होतो तिथपर्यंत अशी सरळ होती. मध्ये रस्ता नव्हता. मध्येच असलेली जुनी पायवाट, तिथून आपण जायला सुरुवात केली वर चढायला, उजव्या बाजूला खाली पायवाट गेले. पाचाड कडून वाडीकडे जाताना त्या पायवाटेने खाली यायचं. सरळ डोंगरधार होती ती. ज्यावेळी खाली एसटी वगैरे चालू झाली त्यावेळी तो मधला जो माती आहे ती बाजूला गेली आणि तो रस्ता तयार केला जिथे आपण फोटो काढला तिथे. मग त्या डोंगराच्या धारेवर एक बुरुज बांधलाय, त्याला म्हणतात खुबलाडा बुरुज. त्या जर बुरुजावर तोफा ठेवल्या तर हिरकणीवाडी पासून पाचाड ते समोरच्या डोंगरावर येणारे शत्रू ते वाडी, हा सगळा प्रदेश त्या एकाच तोफेच्या टप्प्याखाली येतो. मग इंग्रजांनी काय केलं, इंग्रजांनी 1818 साली आपण जो वाघबिळात गेलो होतो त्याच्या वरच्या बाजूला जर आपण जाताना तुम्ही बघा जागा सपाट आहे,
तिथे ब्लास्टिंग केली, स्फोट केला, तिथे जागा सपाट करून घेतली आणि तिथून तोफेचा मारा त्या खुबलाडा बुरुजावर केला. खुबलाडा बुरुजावर त्या तोफा संत केल्या आणि मग खुबलाडा बुरुज त्याने काबीज केला. त्याच्या अगोदर 1733 साली ज्यावेळी आपण गड घेतला त्यावेळी सुद्धा हीच युक्ती, त्यावेळी पेशवे विरुद्ध कोतनीसांचं ज्यावेळी युद्ध झालं रायगड घेत असताना त्यावेळी हीच युक्ती पेशव्यांच्या सैनिकांनी वापरली होती. हा श्रीमत श्री रायगड कधीच कोणाला नाराज करत नाही. हा श्रीमत श्री रायगड कधीच कोणाला नाराज करत नाही. जो जो या रायगडाकडे नम्र आणि लीन भावनेने आला, रायगड आणि त्याच्या पदरामध्ये त्याच्या झोळी फाटेपर्यंत, पदर फाटेपर्यंत सर्व काही त्याच्या पदरात टाकलेलं आहे. शिर्के, आपली शिरकाई माता, पानशेत जवळ जे शिरकोली गाव आहे, पानशेत धरणाच्या जलफुगवट्यामुळे ते उठलं, स्थलांतरित झालंय. तिथले शिर्के या नंदादीपाच्या किंवा जम्बूद्वीपाच्या डोंगरावर आले. त्यांनी या डोंगराला गडाचं स्वरूप द्यायला सुरुवात केली. हा गड शिर्क्यांकडे गेला. शिर्के हे अंमलदार होते त्या चंद्रराव मोऱ्याचे. चंद्रराव मोरे सरदार होता विजापूरच्या आदिलशाहीचा, म्हणजे गड विजापुराच्या आदिलशाहीकडे होता. 1656-57 साली एप्रिल मध्ये चंद्रराव मोऱ्याचा पाठलाग करत जावळीवरून शिवराय रायरीवर आले. शिवरायांना रायरी आवडला. रायरी शिवरायांकडे गेला. 1656 शिवरायांना रायरी आवडला. हा रायरी शिवरायांकडे गेला. शिवरायांनी रायरीचं नामांतरण रायगड असं केलं. त्याच्यानंतर कोण रायगड घ्यायला आला नाही. गड कोणाकडे गेला नाही. 1689 शंभूराजांच्या हत्येनंतर 5 नोव्हेंबर 1689 हा मुघल गड घ्यायला आले आणि 25 मार्च 1689 त्यांनी वेढा घातला आणि 5 नोव्हेंबर 1689 या दिवशी हा श्रीमत श्री रायगड मुघलांचा सरदार इतिकाद खान याच्याकडे गेला. त्याच्यानंतर 1689 ते 1733 हा गड मुघलांकडे आणि सिद्धीकडे होता. 1689 ते 1707 पर्यंत हा गड मुघलांकडे होता. 1707 ते 1733 हा गड जंजिऱ्याच्या सिद्धींकडे होता. तोपर्यंत रायगड घ्यायला कोण आला नाही. रायगड कोणाकडे गेला नाही. 1733 मराठ्यांच्या फौजा आला. रायगड मराठ्यांकडे आला. त्यानंतर 1808 इंग्रज रायगड घ्यायला आले. रायगड इंग्रजांकडे गेला. जो तो रायगड घ्यायला आला, रायगड त्याच्याकडे गेला. रायगड त्याच्या झाला. आपण आज रायगड, त्यामुळे आज तो आपला झालाच पाहिजे. जर निर्मळ भावनेने, लीन भावनेने रायगडावर आलो, हा रायगड आपली झोळी फाटेपर्यंत देतो. पण यदा कदाचित या रायगडावर येऊन जर आपण मस्ती केली, माज केला, तर हा रायगड जर माज केला तर रायगड माज उतरवतो. नवे मोडतो. उतरलेला परत चढतो, मोडलेला पुन्हा चढत नाही. म्हणून रायगडावर आल्याच्या नंतर वेडे वाकडे अंगविक्षेप करणं, लोकांवर कमेंट्स करणं, कपड्यांच्या बाबतीत ते जे काय त्याला म्हणतो हे साधणं, हे आपल्याला जमलं पाहिजे. लोक आता ना एवढा मोठा ब्लूटूथ घेऊन येतात. असा का असतो? ब्लूटूथ घेऊन येतात आणि त्याच्यावर गाणी वाजवतात. ही गाणी घरात नाही का ऐकू शकत? घरात गडकोट बघू शकता तुम्ही? घरात फिरून गडकोट बघू शकता का? ही गाणी घरात, मग ही घरात गाणी ऐक ना. लोकांना डिस्टर्ब असेल, तू गडकोट बघायला आलास ना, मग पशु पक्ष्यांचा आवाज ऐक, इथे नीरव शांतता ऐक, इतिहासामध्ये जा, त्या मावळ्यांबरोबर बोला, राजांचे कर्म ऐका. इथे ब्लूटूथ घेऊन गाणी ऐकण्याच्या ह्या जागा सांगेल कोण? हे कोणी सांगितलं पाहिजे? कोणी सांगितलं पाहिजे? घरातून निघताना समजलं. तर मित्रांनो, आपण आले होते नाणे दरवाजापाशी. असं म्हणतात की शिव उत्तर काळात किंवा पेशवेच्या कालखंडामध्ये नाना फडणवीसांनी याचा जीर्णोद्धार केला. फक्त ही समज आहे, याला कोणतेही पुरावे नाहीयेत. बाकी शिवकाळामध्ये याचा जीर्णोद्धार केला, याचे पुरावे आपल्याकडे आहेत.
परंतु नाणे दरवाजाची पडझड झाल्यामुळं बांधकाम नवीन करण्यात आलं. याचे रेफरन्स आपल्याला महाराजांचा रायगड नावाचं पुस्तक आमचे मित्रवर्य आदरणीय राज नेमाने सर, मोडीलिपी अभ्यासक यांनी हे पुस्तक छापलंय. याच्यामध्ये सगळे रेफरन्स यांनी या नाणे दरवाजाचे दिलेले आहेत. ते शिव उत्तर काळातले आहेत, संभाजीराजांच्या नंतरचे काळातले आहेत, ज्याला पेशवाईचा काळापर्यंत त्यातले आहेत. तर नाना फडणवीसांनी याचा जीर्णोद्धार केला असावा असं एक शक्यता आहे. म्हणून या नाणे दरवाजा असं म्हणतात, असा एक समज. दुसरा समज, रायगडवाडीमध्ये सगळे एकत्र आल्याच्या नंतर तिथे एखादं कॉईन दिलं जायचं, नाणं दिलं जायचं आणि ते नाणं इथे दाखवलं जायचं, इथे तुमची नोंद केली जायची आणि कुठून आलास, कोणासाठी आलास, काय रेफरन्स, सगळं काय काम आहे आणि परत येताना तशी नोंद करून त्यावेळी आता मुंबईमध्ये त्या कोणत्या मोनोरेल वगैरे मध्ये बसतात बघा, कॉईन देतात. आज ते कदाचित ते त्या पद्धतीने असावं अशी शक्यता आहे. त्याच्यामुळं या नाणे दरवाजा हे नाव कदाचित वरचा दरवाजा, मोठा दरवाजा म्हणजे महादरवाजा, त्याच्यानंतर आतमध्ये येणारा मुख्य प्रवेशद्वार, छोटा दरवाजा म्हणजे लहाना दरवाजा, मग या लहाना दरवाजाचं अपभ्रंश नाना दरवाजा असं झालेलं असावं ही शक्यता मात्र जास्त वाटते. महादरवाजा आणि लहाना दरवाजा म्हणजे नाना दरवाजा. आता आपण ज्या मार्गाने आलो ना, हा रायगडवाडी मधून श्रीमद रायगडावर जाणारा मूळ राजमार्ग, तो वरचा जो मार्ग आहे हा नंतर तयार केलेला आपल्यासाठी. आता ह्या मार्गाने त्यावेळी शिवकाळात आणि शंभू काळात सुद्धा या मार्गाने सगळी रहदारी व्हायची. येणं जाणं त्या माणसांचं असायचं, सगळं पूर्णतः या मार्गानेच असायचं. हा रायगडावर जाण्याचा हा एकमेव मार्ग. तो रोपवे सोडायचा, तो रोपवे आपला आता नंतर जायचा, हा एकमेव मार्ग. मग जर इथून मोठमोठे मोठे राजे किंवा मग परकीय सत्तांचे वकील किंवा सरदार जर जात असतील तर ज्यावेळी आपण चौकट तयार करतो घराची, काळजीपूर्वक ऐका, घराची चौकट तयार करतो त्यावेळी आपल्या हिंदू धर्मशास्त्राशी निगडीत काही चिन्ह आपण त्या चौकटीवर पूर्वीच्या, आता सनमायकाच्या नाही म्हणत, पूर्वीच्या जे सुतारकाम करते तर मग ती चिन्ह कोरायची, कधी कधी त्याच्यावर कलश वगैरे कोरायचे. बरोबर. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्ट ज्यावेळी पूजा वगैरे असेल किंवा कोणतीही विधी करायचा असेल तर पहिल्यांदा तो कलश आपण पहिला स्थापन करतो. सत्यनारायणाच्या वेळी सुद्धा काय करतो, स्थापन करतो. आता ते मार्गशीर्ष गुरुवार चालू आहे, लक्ष्मीचं व्रत, परंतु काय स्थापन करतो, कलश स्थापन करतो. त्याला घट बसवणं असं म्हणतात, त्याला घट स्थापना असं म्हणतात. मग कदाचित हीच गोष्ट या धर्मशास्त्रानुसार जर बघितली, हा जो मधला आहे याला की स्टोन म्हणतात, सगळ्यात जो वरचा आहे त्याला की स्टोन म्हणतात. हा की स्टोन निवडत असताना तो कारागीर किंवा जो दगड निवडणार असतो तो निष्णात लागतो, अनुभवी लागतो. तो जर की स्टोन जर गार असलेला दगड निवडला, कडक बेसॉल्ट नाही निवडला तर की स्टोन खराब होतो. जर तो की स्टोन जर कोलॅप्स झाला, जर पडला तर बाजूचा स्ट्रक्चर हे पूर्णतः खाली येणार. तो की स्टोन काय करतो, दोन्हीकडे तो प्रेशर देऊन तो होल्ड करून ठेवतो. बाजूचं जे बांधकाम असेल, ही बांधकामाची शैली त्याच्यामध्ये आहे, ती होल्ड करून ठेवतो. मग जर तो मध्य दगड असेल कोणता तो, तर त्या दगडावर काहीतरी शुभचिन्ह त्यावेळी रेखाटली गेली पाहिजेत. म्हणून कदाचित तो जो चिन्ह दिसतोय तो घट बसवताना नक्की काय करतो, खाली काय असतो, पहिला खाली काय असतो, पाठ वगैरे असतो, त्याच्यावर त्याच्यावर तांबण, त्याच्यावर आंब्याचा टाळा. नाही, आंब्याचा टाळा कशात असतो, पाणी कशात असते, कलशात असतं. बरोबर. त्याच्यावर कलश असतो, कलशावर आंब्याची किंवा काही ठिकाणी अशोकाची सुद्धा पानं लावतात. त्या पाण्यामध्ये काय असतं, पाण्यामध्ये काय टाकतात, कॉईन टाकतात. तर लक्ष्मी असते, धनलक्ष्मी म्हणून नाणं टेकतात किंवा मग एखादी सुपारी टाकतात. बरोबर. आणि मग त्याच्यावर काय ठेवतात, काय ठेवतात त्याच्यावर, काय ठेवतात त्याच्यावर, काय ठेवतात, घट स्थापना करतो. एकदा घट बसले की देवाची स्थापना झाली. मग इथे एकदा घट बसवले की हा रायगड आमच्यासाठी तीर्थक्षेत्र झाला. आतमध्ये कशाची स्थापना झाली, आता देवाची. मग तो देव राजाच्या रूपाने असेल प्रजेसाठी किंवा आणि कशा रूपाने असेल, परंतु ती स्थापना आमची झाली. हे प्रतीत असतं.
बाकी ही जी चिन्ह आहेत इथे एक कमळ दाखवलेलं आहे. ही चिन्ह ही धर्म संस्कृतीशी निगडीत चिन्ह असतात आणि या चिन्हांच्या आधारे जो विवादित ढाचा विरुद्ध राम जन्मभूमी न्यास यांचा जो कोर्टामध्ये दावा चालू होता, म्हणजे माहितीये विवादित ढाचा, आपण जोडलेला शब्द न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बाबरी मस्जिद हा शब्द कुठेच नाही. विवादित ढाचा, लोकांनी तो हिंदू मुस्लिम वादाची किनार लावली आणि बाबरी मस्जिद विरुद्ध राम मंदिर हा सामना चालू झाला. के मोहम्मद नावाचे आर्कॉलॉजिस्ट होते. त्यांनी ज्यावेळी तिथं उत्खनन केलं त्यावेळी त्यांना हिंदू धर्मशास्त्राशी निगडीत अनेक देवी देवतांच्या मूर्ती असतील, कमळाची चिन्ह असतील ती मिळाली आणि त्यांनी तशी साक्ष कोर्टात दिली. निकाल आपल्या बाजूने लागला आणि अयोध्येमध्ये भव्य श्रीरामाचं मंदिर उभं राहिलं. त्यामुळे ही शिल्प महत्वाची असतात. एकदा शास्त्र समजलं की शिल्प कळतात, शिल्प समजली की राजसत्ता कळते, राजसत्ता कळली की इतिहास कळतो, इतिहास कळला की भूगोल समजतो आणि इतिहास आणि भूगोल समजला की गड आपल्यासोबत बोलायला लागतो. त्यासाठी सगळ्यात पहिलं काय समजणं महत्वाचं आहे? शास्त्र. काय कोणाचं आहे? आहे. समजलं? असा नाणे दरवाजा. इथून हनुमान आहे. हनुमान ही वेशीवरची देवता. हनुमानाचं मंदिर गावाच्या वेशीवर असतं. ही वेशीवरची देवता, ही संकट निवारण करण्यासाठीची देवता. एक माकड सुद्धा आपला देव होऊ शकतो ही संकल्पना सर्वप्रथम आपल्याकडे मांडलेले समर्थ रामदास स्वामींनी अकरा मारुतीची स्थापना त्यांनी केली. ही हनुमान कशाची देवता? कशाची देवता? शक्तीची देवता. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी कोण ना कोणते देव आपण ठेवलेला आहे. त्या हनुमानाकडे बघितल्यानंतर तुम्ही कोणत्याही जिम मध्ये जा, कोणाचं शिल्प असतं? हनुमानाचं. ज्यावेळी तुम्ही तालमीत उतरता, कुस्तीच्या फडात उतरता, त्यावेळी पहिल्यांदा नमन कोणाला करतात? हनुमानाला करतात. का? हनुमान कशाची देवता? शक्तीची देवता. तसंच एक देवी असते, तिच्या हातात विणा असतो आणि ती त्या मयुरावर बसलेली असते. कोण असते ती? सरस्वती. कशाची देवता? विद्येची देवता. एक देवी असते, कमळावर बसलेली असते आणि हातातून तिच्या कॉइन्स पडत असतात. कशाची देवता? लक्ष्मीची देवता. बरोबर. या गोष्टींकडे बघितल्यानंतर ते भाव आपल्या मनात प्रगट होतात, म्हणून आपली श्रद्धा ही या देवांप्रती असते. हे जे हा जो हनुमान आहे, हनुमानाचं मंदिर हे गावाच्या वेशीवर असतं. हनुमानाचं मुख शक्यतो दक्षिणेकडे असतं, कारण सीतामाईच्या शोधार्थ हनुमंतराया कुठे गेले? दक्षिणेकडे गेले. ज्यावेळी हे दक्षिणेकडे गेले त्यावेळी ती लंकेची ग्रामदेवता आहे. त्या ग्रामदेवचं नाव आहे, जसं आपल्या गावाची ग्रामदेवता असते तशी लंकेची सुद्धा ग्रामदेवता होती. नाव आहे पनवती. काय? पनवती. ही गेली. तिने विचार बाबा कुठं चाललं? म्हटलं वहिनी साहेबांना शोधायला. दोघांचं युद्ध झालं. याने तिला पायाखाली घेतली. शेवटी हा महाभाऊ ना, याने पायाखाली घेतली. तिचे डोळे वगैरे बाहेर आले, म्हणून हनुमानाच्या पायाखालीच बाहुली दाखवतात ती आहे पनवती. मग आपल्याकडे वाक्प्रचार चालू झाला. हा साला पनवतीच आहे. म्हणजे हा कुणाची ग्रामदेवता आहे? तिची. हा वाक्प्रचार आपल्याकडे चालू झाला. हा तिकडे गेला. राम मारुती, दास मारुती, रामभक्त मारुती, रामसेवक मारुती, दास मारुती, वीर मारुती असे हनुमानाचे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे शिल्प आहेत. श्रीमद रायगडचा विचार केला तर 5 हनुमान शिल्प आहेत. एक नाणे दरवाजात, दुसरा त्या अंधारी गुहेवर, तिसरा हनुमान टाक्यावर, चौथा जगदीश्वराच्या मंदिरात आणि 5वा हनुमान आहे हा ज्याला हिरकडी बुरुज म्हणतो, हनुमान टोक आहे, ते 5वा हनुमान आहे. श्रीमद रायगडावर एकूण 5 हनुमंतरायाची शिल्प आहेत. या देवी देवतांकडे बघितल्यानंतर किंवा त्याच्या प्रतिकाने बघितल्यानंतर ते भाव आपल्या मनात तयार होतात. म्हणून पूर्वीच्या काळी ज्याला आपण शयन कक्ष म्हणतो, शयनगृह म्हणतो, आताच्या भाषेमध्ये बेडरूम्स म्हणतो, त्याच्यामध्ये देवी देवतांचे फोटो असायचे. का? सकाळी मी सांगितलं, ज्यावेळी ते 2 जीव एकत्र येत असतात त्यावेळी त्यांची नजर त्या देवी देवतांकडे असते. ते भाव पुढच्या त्या पुढच्या पिढीमध्ये उतरत असतात. आता आमच्या घरातले फोटो बदलले आणि आमची पिढी चुकते.
चुकते. आमच्या घरामध्ये बेडरूम मध्ये फोटो असणार सलमान खानचे आणि आमचं कार्ट मग नाही उघड होऊन बाईक चालवते काय केलं होतं महाराष्ट्र. उंबरठ्याचं नाव होतं महाराष्ट्र. आजही जर तुम्ही दक्षिणेत गेले तर दक्षिणेमध्ये उंच गोपूर आणि मंदिरं सुरक्षित आहेत, पण महाराष्ट्रातलं एकही सुरक्षित नाहीये, कारण त्यांना दक्षिणेकडे जाऊनच दिलं नाही. रोखायला उंबरठा कोणता लागला? महाराष्ट्राचा. म्हणून महाराष्ट्रातला एकही सुरक्षित नाही आणि खालचा एकही पडलेला नाही. हा फरक आहे, हे शोध आहे. मग हे सगळं स्वराज्य निर्माण झालं, याची ताकद, याची प्रेरणा कुठून आली? दुर्गदेव श्रीमंती रायगड. असा हा तर मित्रांनो, हा होता नाणे दरवाजा. आपण या व्हिडिओमध्ये पाहिला तो संपूर्ण नाणे दरवाजा अभ्यास. मित्रांनो, आपल्याला या संपूर्ण व्हिडिओमधून संपूर्ण रायगड सिरीज पाहायला मिळणार आहे. संपूर्ण व्हिडिओज आपल्याला टप्प्याटप्प्याने पार्ट्स वाईज येणार आहेत. तर सर्व व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एका भागामध्ये.